दौरा करणार आहात, भेटी देणार आहात? नाही, सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. थोडं तब्येत खराब असल्यामुळं आणखीन लय फिरता येत नाही. पण आनंदानं खूप भरलो आहे आम्ही. समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोराबाळांना, लेकराबाळाला. ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच. गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं. मराठवाडा 100% पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजा. JR निघाला, कायदा पारित झाला. आता ही काय लहानसहान गोष्ट. मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले. सातारा संस्थांचं 1 महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण जाईल. सध्या दौरा काही नाही आहे, पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्त्वाची आठवण आली. ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातल्या सांगतो. गरीब मराठ्यांनी, जे आपले गरीब मराठी आहेत ना, त्यांनी ते हार, परत ते गुच्छ, ते फुलं, ते कुणी आणू नका. शाल, सगळ्यांना विनंती माझी. त्याचं कारण आहे, काल ना 1 ते 1.5 ट्रक भरली असं गॅलेक्सी हॉस्पिटलला त्या गुच्छेने. किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा. तो कोणाचा 100 रुपयाचा असन, कोणा 200चा असन, कोणाचा 500चा असन, कोणाचा 1000चा असन. माझी सगळ्यांना विनंती, समाज मोठा करायचा आहे, मोठी चालवलं तर आपण घेऊन. गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही, कधीच गुच्छ पण आणायचा नाही, कधी शाल पण आणायची नाही. 100-150 रुपये वाचतील सगळ्यांचे, कोणाचे 200 वाचतील, 300 वाचतील. समाज मोठा करायचा. आजपासून आपण ते आता हारतुरे घेणार नाही आहेत, परत ते शाल पण नाही. त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरवू. ते जे वायफट पैसे चाललेत आपले हारात तुऱ्यात, ते बुक्के आणान, कुठं काय आणान, शाली घ्यान, याच्यात जे आपला पैसा चालला आहे ना, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का? तेवढेच पैसे त्याला. हे आपण काहीतरी काढू, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू. परंतु आता ते मात्र बंद करा. काल अक्षरशः हॉस्पिटलच्या पुढं मोठा ढिगल लागला होता. जर 1-1 आणि 1.5 ट्रक नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला सांगायचं होतं. मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा. काय नाही, तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस. दादा, हे तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गेले, लढले, आरक्षण मिळवले, परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करते. मुंबई ठाण्यात देवाभाऊचे बॅनर झळकले. मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली. कोणी बॅनर लावा, काय कॅम्पेन करायचं तर करा. JRची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा.